हेच डेली रुटीन आहे भाई, 9 to 5 जॉब, दॅट्स इट भावांनो. जो पण 9 to 5 जॉब करतोय आणि विकेंडला पण भाई तू घरी राहतोयस ना भावा, अर्थ नाही रे. कोणाला घंटा फरक पडत नाही बघ. तू तुझ्या जगात, तू तुझ्या आयुष्यात खुश आहेस का दुःखी आहेस का कसा आहेस, ज्याला त्याला आपापला स्वार्थ फायदा असतो. तू कामावर येणार, तुला कोण विचारणार नाही बाई बरा आहेस का आणि हे आहेस का. तू तुझ्या आयुष्यात जेव्हा मित्रांसोबत फिरशील ना, तुझे मित्र तुला विचारणार, तू ज्यांच्यासोबत फिरतो ते तुला विचारणार बाई बरा आहेस का. त्याच्यामुळं मित्रांसोबत टाईम स्पेंड करा, एन्जॉय करा, बस बाकी काय अजून आयुष्य. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आज आहे गणपती बाप्पांचा दिवस 14. सकाळी लवकर जायचं असते, त्याच्यामुळं काय आपल्याला सकाळची आरती जमत नाही घरात. आपलं फक्त दिवाबत्ती करून निघतो मी. मोर्या ती मोर्या ओम नमः शिवाय. चला निघू आता आपण. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. आता तुम्ही म्हणत असाल काय राव 2-3 दिवस गणपतीचे कॉन्टेंट टाकले, गणपती बाप्पांचे व्हिडिओज टाकले आणि कालपासून तू परत म्हणजे तुझं गाडीवरचं वगैरे किंवा जे गणपती बाप्पांचं कॉन्टेंटच दाखवत नाही. सीन कसा आहे की हेच आपलं रुटीन आहे. जे पण 9 ते 5 किंवा 9 ते 6 जॉब जे करतात ना, त्यांचं रुटीन हेच आहे. सकाळी उठायचं, बाप्पांचं पाया पडायचं, आरती काय भेटत नाही, की आरती थोडी लेट होते, आपल्याला जायचं असते लवकर, त्याच्यामुळे सकाळची आरती भेटत नाही. दिवसभर काम करायचं ऑफिसमध्ये, संध्याकाळी यायचं घरी, संध्याकाळची आरती करायचं, दमलेला असते माणूस. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे काही समजा आता घरात तर काही हे करता येत नाही, पण जे काही घरातलं नियोजन झालं असेल त्याप्रमाणे करायचं आपलं जे आहे ते. त्या दिवशी जे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस सुट्टी होती, त्याच्यामुळं आपण मोदक वगैरे बनवले नाही का बाप्पांसाठी, असा विषय. चला भेटू पुढं, स्टे ट्यून. आज थोडंसं लेट झालो आहे आणि त्यात यशने मला मेसेज करायला सांगितलेला की बाई निघताना मेसेज कर किंवा कॉल कर. मी दोन्ही काही केलं नाही, डायरेक्ट बोंबलत निघालो आहे, कारण की तो पण लेट उठलेला असणार आहे, त्याच्यामुळे तो बोलला आहे मला ते. आता मी तिथं जाणार, तिथं फोन करणार, तो शिवाय घालणार मला, पप्पा वाचव. चला हां, तर अजून एक गोष्ट अशी की 7 तारखेला नाही 13 तारखेला 7 दिवसांनी आपले गणपती बाप्पा उठणार आहेत घरातले. म्हणजे आपण 7 दिवसाचे गणपती ठेवतो. सो 7 दिवसाचा बाप्पांचा गणपती झालं की सॅटर्डेला आपण बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे माणगावला, गोरेगावला. प्राशवीचा बड्डे, आपल्या प्राशवीचा बड्डेसाठी आपण चाललो आहे गोरेगावला. शनिवारी जाणार, रविवारी रिटर्न येणार. सो तोपर्यंत तरी काही बाकी दुसरा काही प्लॅन तर होऊ शकत नाही. आणि राईड पण चालली आपली TRCची, पण ती पण आपल्याला काही अटेंड करता येणार नाही आहे. अजून काय बोलू, निसर्ग कसा वाटतोय,
पाऊस आहे का तुमच्याकडे? मला जर असं वाटत असेल की माझ्याकडे बोलायला काही नाही आहे, तर माझ्याकडे बोलायला खूप काही गोष्टी आहेत. तुम्ही ऐकून ऐकून पकून जाशाल. ऐक कसलं झालंय नाही का वातावरण? म्हणजे ऊन पण पडले, आभाळ आले, पाऊसही पडा नाही, तोही पडणार आहे थोड्या वेळाने. त्याच्यामुळे आपण घरातून निघताना रेनकोट घालूनच निघतो बाई. कधी काय होईल सांगता येत नाही. आता ऊन पडलंय, त्या आईला एवढ्या वेळ तिथं मोकळं म्हणजे ऊनच नव्हतं, आता कडक ऊन पडलं भाई. अरे काय चाललंय मार्केटमध्ये? गेलं ऊनच गायब परत. वा 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 वा. नको ओव्हरटेक नको, परत त्याला अडचण होईल यायला. जाऊ दे, हळूहळू गेलं नाही काय फरक पडणार आहे. हा 2 सेकंद. काही लोकांना एवढीच धावपळ असते नाही का, इथून मला ओव्हरटेकच करायचे, गाडीत काढायचे. अरे भाई 2 मिनिटं थांब ना, काय प्रॉब्लेम आहे तुला? आता आपण एवढं वेळ चाललोय, थांबलोय, गेले बाजूने, ठीक आहे, हा गेला, हा पण आता गडबडच करतोय, पण गरजच नाही ना भाई. चाललंय, स्पीड ब्रेकर आहे, स्पीड ब्रेकर क्रॉस झाल्यानंतर मारा ना ओव्हरटेक. इथं कशाला गडबड करायची? एवढे लोक थांबलेत तुझ्या एकट्याच्या ह्याच्यामुळे थांबलेत ते. तू एकटा गडबड करणार तिथं? मी दादा तुला नाही बोलत आहे, एक सिनारिओ सांगतो. तुम्ही तिथं त्या ओव्हरटेकला गडबड करणार आणि मग बाकीच्या येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार. पॉईंटच नाही ना. इथं ओव्हरटेक मारा ना. आता 1 साईड लेन मोकळी आहे, ट्रॅफिक व्हायचा काय प्रॉब्लेमच नाही. इथं जागा भेटली तुम्हाला, मारा ओव्हरटेक. एवढा वेळ ऊन होतं. आता पाऊस चालू झालाय. पाऊस चालू झाला म्हणजे कॅमेरा काढावा लागेल, कारण की त्याला ॲडॅप्टर वगैरे आणि त्याचं बाजूचं जे केसिंग आहे ना, ते ओपन असते कॅमेऱ्याचं. त्याच्यामुळे तो आता काढून ठेवावा लागेल आपल्याला. काढून घेऊ आता, कॅमेरा काढून घेऊ आपण. डायरेक्ट आता तुम्हाला भेटू ऑफिसमध्ये. जर काही समजा जमलं तर ऑफिसमध्ये रेकॉर्डच नाही करायचं आपल्याला, म्हणजे जमणारच नाही ऑफिसमध्ये, ते परमिशन नाही, इंटरनल रेकॉर्डिंग्स नाही करायचे असं. सो ते तर नाही जमणार. आणि डायरेक्ट आता संध्याकाळी घरी जाताना भेटू तुम्हाला. टाळा, बाय बाय. कॅमेरा काढून घेतो. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण निघालो आहे ऑफिसमधून घराकडं. वैताग आला आज. पण आरती करताना मजा येते सकाळी आणि संध्याकाळी. जेव्हा जातो ना पहिलं, गेल्यावरती आरती आणि निघायच्या वेळेस आरती. गणपती बाप्पा बसलेत ऑफिसमध्ये आपल्या. ब्रो व्हॉट इज दिस? आणि मगाशी लय पाऊस पडला रे बेकार, सगळा चिखल झालाय. पावसाचं वातावरण नाही आहे, म्हणजे नाही पडणार आता एवढ्या रिजनमध्ये. पुढच्या 4-5 किलोमीटर तरी पाऊस पडणार नाही. घराकडे जाईल तेव्हा मे बी पडू शकतो, कारण की आभाळ तसं झालं. बाकी काय, रोज सारखं परत ट्रॅफिक, परत ऑफ रोड. हेच डेली रुटीन आहे भाई. 9 to 5 जॉब, दॅट्स इट. ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काय नाही आयुष्यात बघा. त्याच्यामुळं भावांनो, जो पण 9 to 5 जॉब करतोय आणि विकेंडला पण भाई तू घरी राहतोयस ना भावा, अर्थ नाही रे. म्हणजे ॲटलिस्ट विकेंडला स्वतःला टाईम दे. शनिवार रविवार जर तू विकेंडला पण जर घरात राहशील तर मग तू काय आयुष्य जगतोय ते तुला तुझं माहिती आहे. नाही विकेंडला, प्रत्येक विकेंडला जमलं एका विकेंडला जा. 2-4 विकेंड असतात, 2पैकी 2 विकेंडला, 4पैकी 2 विकेंडला जा. 2 नाही जमलं 1 विकेंडला जा. पण ॲटलिस्ट बाहेर जा फिरायला भावा. कसं आहे ना, कोणाला घंटा फरक पडत नाही बघ.
तू तुझ्या जगात, तू तुझ्या आयुष्यात खुश आहेस का दुःखी आहेस का कसा आहेस, ज्याला त्याला आपापला स्वार्थ फायदा असतो. तू कामावर येणार, तुला कोण विचारणार नाही बाई बरा आहेस का आणि हे आहेस का. तू तुझ्या आयुष्यात जेव्हा मित्रांसोबत फिरशील ना, तुझे मित्र तुला विचारणार, तू ज्यांच्यासोबत फिरतो ते तुला विचारणार बाई बरा आहेस का. त्याच्यामुळं मित्रांसोबत टाईम स्पेंड करा, एन्जॉय करा, बस. बाकी काय अजून आयुष्य. मित्रांनो, खालचा रस्ता जाऊ दे, वरचं वातावरण कसं झालं आहे ते सांगा मला. कसं दिसतंय वरती, मस्तपैकी असं सूर्यकिरणं येतात ते, वा वा सॅटिस्फॅक्शन. फक्त जरा ते बॅनर बिनर खराब झालेत त्याच्यामुळे ते सगळा लुक जातोय, पण ठीक आहे, भारी वाटते. हे 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 बॅनरवरचं काय विषय नाही. या रॉंग साईडर्स, या वेलकम, यू आर मोस्ट वेलकम. नजारा बघा रे, नजारा बघा रे, नजारा बघा. अरे स्वर्ग, स्वर्ग एक नंबर. स्वर्गच भाई, स्वर्गच. कसला खतरनाक दिसतोय. इकडं इकडं बघ कसलं दिसतोय. ओरो भाई साहब, एक नंबर नजारा झाले, एक नंबर. अरे भाई कसलं भारी दिसतंय राव, एक नंबर यार, एक नंबर. असं वातावरण पाहिजे. राईडला गेलो ना कधी, राईडला जाताना असं वातावरण पाहिजे. थोडंसं ऊन, थोडंसं आभाळ आणि मस्त. म्हणजे पाऊस नाही पाहिजे, पाऊस नाही माहिती घेतो बाबा. आणि असलं रे कसलं भारी वाटतंय. म्हणजे थोडासा पाऊस पडून जेव्हा ऊन पडतं ना संध्याकाळी 3-4च्या टाईमला, गावाकडं आहे ना, पाऊस पडल्यानंतर जेव्हा ऊन पडतं ना 3-4 वाजता, अरे भाई असं चमकतं ना ते सगळे. असे झाडांवरती असं मोती दिसतात, हिरवे मोती. इतकं भारी वाटतं ते. आता इकडं उजव्या साईडलाच नजारा भारी आहे. इकडून सगळं अंधार अंधार आहे, काळा काळा. एक नंबर. चला भेटू पुढं. यार नजारा, नजारा. टुक 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 ट्विक ट्विक ट्विक. डीजे डीजे. आता हाच जर नजारा एखादा हायवेला असतो आपण, आणि स्ट्रेट हायवे असता आपल्या इकडचा वाई साईडचा, पुणे सातारा हायवे, भाई भाई कसलं भारी दिसलं असतं. स्ट्रेट रोडला हे एकच नंबर, जन्नतच भाई. तोडच नाही, काहीच तोड नाही. चला बाद झाला, आबाळ बघितलं, आता रस्ता बघा. तर थोड्याच वेळात आपण पोहोचू घराकडं. घरी गेल्यानंतर काय करायचं, काय करायचं, काय करायचं मला काहीच कळत नाही आहे. काय करायचं. वन्स मोर ट्रॅफिक बाय ट्रॅफिक. अरे येऊ द्या त्या बसवाल्याला. इकडून टाकतो गाडी. बसली इकडून का आलं माहिती का, हा या 2-3 गाड्यांनी इकडून ब्लॉक केलं सगळं, त्याच्यामुळे तिकडून यायला लागलं आपल्याला. आता इकडून कसं डाव्या साईडने आपलं निघायचं. एक मोटरसायकलवर आलं ना, एक लेन रिझर्व ठेवायला पाहिजे रे. ये भाऊ उलटा ये, असं लेन आहे ना रिझर्व ठेवायला पाहिजे. ताई जरा मागं पुढं बघा गाड्या. मावशी चला भेटली जागा, निघालो आपण. वा 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 वा, बरं वाटतंय जरा. आता मोकळ्या रस्त्याला आलो. इकडं पण लय बेकार ट्रॅफिक असतं कधी कधी. जवळजवळ 1-1.5 किलोमीटर सरळ ट्रॅफिक लागतं इकडं पण. हे सगळ्या चौकात जाम झालं की. पण जोपर्यंत नाही तोपर्यंत मोकळं आहे रोड, मजा येते.
निवांत जायचं. तर मोकळा रोड पाहिजे यार. ट्रॅफिक असलं ना दमतं रे माणूस. सारखं क्लच दाबा, हे करा ते करा, ब्रेक दाबा, मागं बघा व इकडं बघा तिकडं बघा. असा मस्त साम सूम रोड पाहिजे चिलमध्ये. या टाईमला अंधार पडला होता आणि आता ऊन पडतंय. अरे नक्की कोणते कॅल्क्युलेशन चालू आहेत देवा. आम्ही कोणता तर्क लावायचा नक्की काय चाललंय. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. अवघड आहे परिस्थिती. कसा वाटला ना जरा. आलो घरी फायनली. मला हातपाय तंगून. चला मित्रांनो, आता पप्पांची आरती करून घेऊ आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो. आजचा ब्लॉग आपला इथंच एंड होतोय. गणपती बाप्पा मोरया.